पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील मोडगावातील पासोडीपाडा एक हे पाडा हा समस्यांचा भंडारघर असं म्हणावं। लाईटची समस्या, रस्त्याची समस्या, अनेक समस्यांनी वेढलेला हा पाडा आहे। ह्या ठिकाणी हा रस्ता आहे की पायवाट आहे हेच कळत नाहीये। पावसाळ्याला 10 ते 15 दिवस राहिलेले आहेत। अनेक वर्षापासून ह्या ठिकाणी हा रस्ता झालेलाच नाहीये। हा रस्ता न होण्याचं एकच कारण आहे, मोडगाव ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष। ग्रामपंचायतीने जर लक्ष दिलं असतं तर हा रस्ता कधीच झाला असता। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार ह्या रस्त्यावरूनच विद्यार्थी शाळेमध्ये जात असतात। शासन रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करत असतो। हे पैसे नक्की जातात तरी कुठे? कोणाच्या खिशात जातात? कोणाची पोळी भाजली जाते? हे एक नवे अनेक प्रश्न ह्या ठिकाणी उपस्थित होत असतात। ग्रामपंचायतीला ह्या संदर्भामध्ये ग्रामस्थांनी पत्र दिलेलं आहे, पण ग्रामपंचायत दुर्लक्ष करते। तसंच ग्रामस्थांनी सांगितलं 2 वर्षा अगोदर इलेक्शनच्या वेळेस जे इथले आमदार आहेत विनोद निकोले, ते ह्या ठिकाणी घटनास्थळी येऊन त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की इथला रस्ता जो आहे तो आपण करू असं। पण एकच म्हणावं का इलेक्शनच्या अगोदर प्रत्येक जण आश्वासनं देत असतात, इलेक्शन झालं का जी आश्वासनं असतात ती केराच्या टोपलीमध्ये पडतात। हेच एक आश्वासन आहे। आजपर्यंत हे आश्वासन पूर्ण झालेलं नाहीये। उन्हाळ्यामध्ये ठीक आहे, पण पावसाळ्यामध्ये इथे अनेक बिकट परिस्थिती निर्माण होते। येथील जे तरुण पिढी म्हणावी किंवा शाळेचे विद्यार्थी म्हणावे, कामानिमित्त बाहेर जात असतात आणि ह्याच रस्त्यातून त्यांना संघर्ष करावा लागतो। त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये सुद्धा इथला संघर्ष थांबेल अशीच येथील ग्रामस्थांची अपेक्षा आहे। ग्रामपंचायतीने ह्या ठिकाणी लक्ष देऊन हा लवकरात लवकर रस्ता तयार करावा अशी मागणी येथील ग्रामस्थांची। काय बोलणार ह्या रस्त्याच्या दयनीय अवस्थेबद्दल? काय बोलणार आहे, यायला जायला काय लेडीजला घेऊन आले तर लेडीज उतरवायला लागते, खालीच उतरते आणि तिथूनच पायदल यावं लागतं, पाय चालत यावं लागतं। त्याच्यानंतर काही लहान पोरं बाला असतील त्याला परत उचलून घेऊन यावं। काही बिमार असतील, कोणी बिमार असतात तर उचलून आम्ही स्वतः काही 3-4 माणसं यावं लागतात, उचलून इथपर्यंत आणावं लागतात आणि इथून नंतर बाईकवर दोघं पकडून घेऊन जावं लागतं। ह्या रस्त्याने शाळेची मुलं पण जातात ना? शाळेतले मुलं पण आता हे पेरेंट्स जे आहेत, आई वडील आहेत, ते इथपर्यंत येऊन ना त्यांना धक्का मारून ना चढावं लागतं। रिक्षामध्ये जातात ना ते, तर चढावा यावं लागतं। नाहीतर आपण काय पावसाळ्यात असतात, नाहीतर कोणता पण आपल्या शेतीचं काम असतं ना, तेव्हा ते कुठं आपण ते पोराचे मागे असणार, तर ते स्वतःच पोरं धक्का मारून चढावून घेऊन जातात। ग्रामपंचायतला सांगितलेलं का रस्ता? किती वेळा सांगितलं, किती वेळा येऊन ना खाली आश्वासन देऊन जातात, काय करत नाही। आता तर ठीक आहे, पण पावसाळ्यामध्ये इथून जाताना किंवा शाळेच्या मुलांना त्रास होत असेल? हा, खूपच त्रास येतो याच्यामुळे। कारण की इकडे पावसाळ्यात जे आहेत ना, सगळे दगडे आहेत ना निघून जातात। तर रस्त्यामुळे बनवल्यावर ना, मला जर 28 वर्ष झाले, त्यामुळे मला पण माहिती कधीचा रस्ता बनवला मला पण नाही माहित। 28 वर्ष झाले आणि आठवण पण आहे किती कोणी बनवला तो पण नाही माहित, आणि आजपर्यंत ही परिस्थिती आहे। कोणी आश्वासनं दिली किंवा तुम्ही कोणाला पत्र दिलेलं आहे का? दिलं ना, ग्रामपंचायतला ते सरपंच पण येऊन गेले, त्यांनी पण सांगितलं होतं, सगळ्यांनी सांगितलं बनवून देईल। आमदार साहेब पण येऊन गेला होता, त्यांनी ते माटी टाकून दिलं तर दुसऱ्या वर्षी बनवून दे, पण काही बनवलं नाही। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।